enjoy the occasion, be fearless, don't be scared of making a mistake. You've already made the entire country proud. Wishing the women's team all the very best for the World Cup final. Just enjoy the occasion, be yourself. I think you have had an amazing campaign till now. Just enjoy the occasion. You don't get to play a lot of World Cup finals. You don't need to do anything different. You're playing really well. Back yourself, enjoy the moment, give your best, and everything else will take care of itself. We just want to wish you luck, and the trophy is here only. You just have to pick it up. We are very happy and we are very proud with what you have achieved till now, and I'm very sure that you guys will go on and get us the World Cup. स्मृती, तुझ्यासाठी स्पेशल बेस्ट ऑफ लक. फायनल मध्ये काहीतरी चमत्कारिक एक इनिंग आण आणि मॅच फिनिश कर. बाकी टीम को भी आणि ऑल द बेस्ट, ऑल द रेस्ट ऑफ युअर वुमेन्स. Here in the Indian men's cricket team and the whole country is so proud of you. It's been a great journey till now for the women's. Wishing Team India a very good luck for the final. Bring the cup home. मैच्योरिटी बहुत दिखाई है स्पेशली सेमीफाइनल में, और उसी को ही आगे फॉरवर्ड करते हुए फाइनल में भी उसी तरह से खेलें, एंजॉय करें गेम को. Good luck Team India. जीतना है फाइनल, ठीक है ना, और गॉड्स प्लान, उस पर भरोसा रखना और जीत के आना है. Wishing the women's team all the very best for the finals. Bring the cup home. All the very best from the whole team. दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघानं मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं त्याच्या यशाचं संपूर्ण श्रेय हे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना दिलंय. तर टीम इंडियासाठी एकही क्रिकेट सामना न खेळणारे अमोल मुजुमदार मुख्य प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहेत. दरम्यान अमोल मुजुमदार नेमके कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अमोल मुजुमदार यांनी 171 प्रथम श्रेणी सामन्यामध्ये 30 षटकं आणि त्यासोबतच 60 अर्धशतकांसह 48.13च्या सरासरीनं 11,167 धावा फटकावल्या. लिस्ट ए क्रिकेटमधल्या 113 सामन्यामध्ये 38.20च्या सरासरीनं 3 शतकं आणि 26 अर्धशतकांसह 3,286 धावा असा त्यांचा एकूणच आकडेवारी राहिलेली आहे. त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. 14 T20 सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह त्यांनी 174 धावा केल्या आहेत. अमोल मुजुमदार यांनी कधीही टीम इंडियाकडून खेळण्याची त्यांना संधी मिळाली नाही, ते कधीही खेळलेले नाहीयेत. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, VVS लक्ष्मण अशी तगडी मधली फळी असल्यामुळे अमोल मुजुमदार यांना टीम इंडियामध्ये स्थान मिळालेलं नाही. ऑक्टोबर 2023 मध्ये मुजुमदार यांनी महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्र स्वीकारली आणि त्यानंतर आपण पाहतोय यावेळी विश्वचषकामध्ये महिला क्रिकेट संघानं दमदार कामगिरी बजावली आहे.